नमस्कार मित्रांनो. खरं तर तुम्ही आज एक आनंदाची बातमी ऐकली असाल. अमेरिका आणि इराण यातील युद्ध आता संपलं आहे आणि येणाऱ्या शुक्रवारी आता करारावरती सही होणार आहे. म्हणजेच काय? तर आता जे होर्मुझची समुद्रधुनी होती, जी अडली होती आतापर्यंत आणि त्याच्यामुळं सगळ्या जगावरती पेट्रोल, डिझेल किंवा गॅस याची टंचाई निर्माण झाली होती. आता खरं बघायला गेलं तर हा करार झालाय, जवळपास युद्ध संपलेलंच आहे असं असताना देखील सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला आणि मला पडलाय तो म्हणजे की भारतामध्ये जे पेट्रोल, डिझेल, गॅस जो आहे, घरगुती गॅस सिलेंडर आहे किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे, याचा जो दर वाढलेला होता त्याचं काय? आता सरकार हे दर कमी करणार का? किंवा आताचा आपण पाहतो की आता गॅसची मुळातच टंचाई नाही आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की व्यावसायिक गॅस जवळपास ₹3,500 पोहोचलेला गॅस सिलेंडर आहे. त्याचा दर कमी होणार का? बरं, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न की मुंबईमध्ये जो वडापाव ₹15 मिळायचा तो तब्बल 25 पर्यंत गेलाय. हॉटेलचे सगळे खाद्य महाग झाले. मग आता गॅस स्वस्त झाल्यानंतर हे कमी होणार का? त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल, आज महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा आज सुरू झाल्या आहेत, पण त्या शाळेच्या जी बस असतं, स्कूल बस, त्याची तब्बल 15% दरवाढ झालेली आहे. कशामुळे? तर डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढल्यामुळे. मग आता जर युद्ध थांबलं तर युद्ध थांबल्यावरती भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार का? आणि त्याच्यानंतर ते झालेच तर खाली जे वाढलेले दर आहेत ते कमी होणार का? हा प्रश्न तुम्हाला मला सगळ्यांना पडला असेल. पण एक मुद्दा येतोय की हे सरकार असं करणार नाही. वाढलेला दर आणखी काही दिवस ठेवेल, काही वर्ष पण ठेवू शकतं. का? तर सध्याची आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती डगमगली आहे असं कारण देऊन हे सरकार ते दर कमी करणार नाही. आणि विशेष म्हणजे यापूर्वी देखील आम्ही महासागरच्या माध्यमातून सांगितलं होतं की 1971ला जेव्हा युद्ध झालं, त्याचा युद्धाचा अधिभार जो आहे तो लावण्यात आलेला कधी कमी करण्यात आला नाही. त्यामुळे आता जे पेट्रोल तब्बल 100च्या पुढं 100 जवळपास ₹13 पोहोचला आहे. डिझेल वाढलं आहे, CNGचा दर वाढला आहे, त्याबरोबर घरगुती गॅस असो, व्यावसायिक गॅस असो, वाटेल ती महागाई जी वाढली आहे, ही महागाई खरंच पटकन कमी होईल का? आणि हे युद्ध खरंच शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा आपला जो होता पूर्ववत दर होईल का? नाही, हे अजिबात होणार नाही. जरीही पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले तरीही ज्या ज्या भागामध्ये ज्या पदार्थावरती असो, वस्तूवरती असो, ट्रॅव्हलिंगवरती असो, जे दर वाढलेला आहे तो दर आता कमी होणार नाही. आणि याचं उत्तर विचारायला तुम्ही आणि मी जाऊ शकणार नाही, कारण आपल्या इथे सरकारला उत्तर विचारणं हे महागात पडू शकतं, हे सर्वसामान्य नागरिकाला माहिती.